महिला म्हणलं तुम्ही चहा प्यायला घरात काय वापरता? बशी 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 बशी. काय नाव आहे तिचं? बशी. कधी एका जागेवर बसली? आला पाहुणा चालली, आला पाहुणा चालली. 1 मिनिट जाग्यावर नाही तरी तुम्ही तिला काय म्हणता? बशी. आणि जी जागची हालत नाही तिला म्हणत्या पळी. आणि जे कधीच कुठे गेलं नाही त्याला म्हणत्या जात. जसा खोट्या ठोकला तसं तसंच आहे. घर पडलं पण जात हल्लं नाही तरी लोक त्याला म्हणत्या जात. मी असंच आहे. काही वेळेस भाषणात लोक काय म्हणतात? त्यांचे आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्याच्या भाषणात आप्तेष्ट मित्र परिवार. तुम्हाला असं म्हणायचंय का? आप्तेष्ट मित्र परिवार तुम्हाला असं म्हणायचंय का? तुम्हाला नातेवाईक आहे? निवांत उत्तर द्या महिला मंडळ, पुरुष मंडळी. आता खरमरीत बसा, पटापटा बोला. नीट बसाय बरे. आपले शब्द काय? आप्तेष्ट बोला जा. मित्र परिवार. लग्नात काय शब्द आहे? आप्तेष्ट मित्र परिवार. दहाव्यात काय शब्द आहे? तुम्हाला नातेवाईक आहे का? असं म्हणायचं आहे तुम्हाला? वडील गेल्यानंतर यम त्रास देणार नाही एवढा त्रास बहिणीने खाते फोडायलेला आहे. यम परवडला. जाम केले बहिणीने भाऊ, जाम. आता कीर्तनात बसलेल्या 100 बाया अशा आहेत माया पुढं आत्ता का ते आज भावाशी बोलत नाहीत. आत्ता इथं बसेल. मी नावा सगळं सांगाल, आपलं काम वेगळं आहे. सगळी दुनिया भामट्याची आहे. काय म्हणते तू? काय ती बहीण अंक असं काय? ती भाऊ पाया पडते. सही कर, थांब, त्यांना विचारू दे. त्यांना म्हणजे त्या लायकीचा, तू लय लायकीचा पुतळा. तो लावून धर, लावून धर. 1,00,000 1,50,000 मिळतील. कायची बहीण आहे? महाराज आपल्याला बहीणही नाही, आपल्याला भाऊही नाही, आपल्याला 3च नातेवाईक आहेत. 1 आई वडील, 2 संतान, 3 भगवंत. बस खरे नातेवाईक 3च. 1 आई वडील, 2 संत आणि 3 हे मित्र. मित्र ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही लोक म्हणतात माझी लोक 5 वाजता वाट पाहत्या पाजितो म्हणून. पाजायची बंद कर, त्या मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांनी असे लय जणांचं वाटोळ केलं. लोकांना काय घेणं आहे? कितीतरी शेठ लोकांनी हमाल केले नाही. कारण व्यापारी लोक ध्यानात ठेवा, नफा ज्याला पेलवला तोच व्यवहारात टिकला. नफा होईल याचा शंका नाही, पण नफा पेलवला पाहिजे. आणि 80% दुकानदारांना मराठ्यांच्या नफा पेलवत नाही. नफा वाढला, स्कूटी इकली. स्कूटी इकली, बुलट. कोंबडी बंद, बोकड्या. डीसी बंद, 90. सगळं बंद, कैलासवासी. पेलेन्स बुलेटवर धडकले. विनोद हा नफा पेलवला पाहिजे मला. आणि आपल्या लोकांना नफा पेलवत नाही. आपल्या लोकांना पदही पेलवत नाही. काही लोक आहे ना आम्हालाच फोन करताना तारीख घेताना म्हणतात मी सरपंच बोलतोय. अरे येड्या, तू एकाच गावचा आहे, आम्ही महाराष्ट्र येऊन होतो. तुला काय अक्कल विक्कल काय आहे का? आणि तू 2.5 वर्ष आहे, आम्हाला 27 वर्ष झाली. तुझं काही डोकं काम देतं का नाही? आणि तू पैसे घालून झाला, आम्ही पैसे कमीतोय. तुला काही काय लोक आहे मला. काही लोक म्हणते मी माझी सरपंच आहे. मारली होती ना एकदा झक. बसला होता ना गावाच्या बोकांडी. मग 3दा काय? पैसा मानात घालू नका, पैसा दानात घाला. नफा पेलवला पाहिजे. पेलवत नाही काही माणसांना, काहींना नाहीच पेलवत. आणि ज्याला पेलवला तो फेल जात नाही, आणि ज्याला पेलवला नाही तो भिकारी झाल्याशिवाय राहत नाही.
मग आपली माणसं भिकारी का म्हणतात? मग काही माणसं म्हणतात ना पहिले त्यांना द्या ट्रॅक्टर होती, आता त्याचं बर दुसऱ्याचे ट्रॅक्टर होईल. आता हे तुम्ही शहर ए पण तुम्ही एवढे शहरातली माणसं आहे, सगळ्यांनी मास्क वापरलं, सगळ्यांनी सॅनिटायझर वापरलं, सगळ्यांनी सोशल डिस्टन्स ठुलं ना. आता पेट मोठी पेट आहे, एखादा भिकारी पेटमध्ये पॉझिटिव्ह निघला का सांगा मला, मी त्याचं बिल भरतो सांगा. किमान 100 भिकारी आहेत रोडला आणि स्टँडवर, मास्क आहे, सॅनिटायझर आहे, आंघोळीची त्याची गाठत नाही, गडी निगेटिव्ह. आपल्या सगळ्या अंगाला सेपरेट साबण, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही, इकडं लावायचं नाही. याचं कारण आहे भिकारी निगेटिव्ह का, थिंकिंग कमी आहे, ह्युमिनिटी जास्त आहे. थिंकिंग कमी आहे आणि ह्युमिनिटी जास्त आहे. आपला मेंदू झालाय बारीक, टेन्शन फार. काय होईल देशाचं, घरात नीट राहाय, ते देशाचं मरू दे तिकडे. काय बंबात लाकडं लुटितो, काय होईल देशाचं. ती म्हणली मरू द्या, धोतार जळालं ते बाजूला करा, देशाचं राहू द्या. म्हणजे आपल्याला टेन्शन जास्त आहे मला, आणि मानसिक तणाव. बऱ्याच लोकांनी, एज्युकेटेड लोकांनी व्याख्या काय केली जनरली. आता हे डॉक्टर विक्टर शिक्षक लोक सांगा बरं मला, तुम्ही जनरली वाक्य काय वापरता, त्या माणसाला काय आला, अटॅक आला, बरोबर. तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली सांगा. नुसते 10-10 लाख भराने मेडिकलला जा, 20-20 लाख भराने इंजिनियरला जा, आणि ज्यांनी काढलं त्यांना श्रीमंत करा. तुम्ही काय बधीर होईल माणसं मला, तुमचं डोकं काम नाही देत. तुम्ही आता माया पुढे बसले का, खरंय 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 खरंय, मी निघून गेलो का, धंदा आहे त्याचा. इंदुरीकर मरल महाराज, पण तुम्हाला आपलीच आठवणीला हा माणूस काय म्हणत होता. काय तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली जनरली डॉक्टर काय म्हणतात त्यांना, अटॅक आला. आता इंजिनिअरिंगचे डिप्लोमाचे पोरं पोरी, मेडिकलची पोरं 10-10 लाख भरून तुम्ही मेडिकलला गेले, तुम्ही अटॅकची व्याख्या काय केली. आता सगळे शिकलेले लोक उत्तर द्या. तुम्हाला 1.5-1.5, 2-2 लाख पेमेंट आहे, तुमचं हृदय कोणत्या बाजूला आहे. हृदय हृदय आहे का पहिलं, हा प्रश्न. कोणत्या बाजूला आहे, हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या. नीट उत्तर द्या. पुरी बिरी मेडिकलला जाणार आहे, इंजिनिअरिंगला उगाच पैसे घालायचे, झक मारायची काय काम आहे त्याचं सांगा मला. तुमचे सगळ्यांचे हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. शरीराचा सगळ्यात नाजूक अवयव कोणता, हृदय. म्हणजे गुडघा गेला तरी चालेल, पाय गेला तरी चालेल, हृदयाला किंमत आहे का नाही, आहे. तुम्ही बोलत जा, आहे का नाही, आहे. तुमच्या सगळ्या लोकांचे शर्टाचे खिशे कुठे आहेत, डाव्या बाजूला. तुम्ही मोबाईल कुठं ठेवता, डाव्या बाजूला, बरोबर आहे ना. हृदय कोणत्या बाजूला आहे, डाव्या बाजूला. आणि शरीराचा नाजूक अवयव कोणता आहे, हृदय. आणि तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे, डाव्या बाजूला. मग आता मला सांगा, 7-8 वेळा जर मोबाईल व्हायब्रेट झाला सायलेंट ठेवून, तर जागेवर मरशील ना तू. मग आता मोबाईल कुठं ठेवा याची अक्कल नाही, तुम्ही पेमेंट घेता कशाची. विनोद समजू नका, मोबाईल वरच्या खिशात कधी ठेवू नका. तुम्ही टेबलवर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. पुस्तकावर ठेवून बघा, व्हायब्रेट होतो. इथं ठेवू नये, इथं मोबाईल ठेवू नये, तिकडं नका लक्ष देऊ. मोबाईल इथं ठेत जात नका. हे हृदय आहे. तुम्हाला कोण सांगेल मग अटॅक काय येतो, ऐका व्याख्या अटॅकची. आणूनच दाखवतो 2 मिनिटात तुम्हाला. बसल्या बसल्या अटॅक येईल पाहता. मेंदू किती, बॉम्बाला सगळं 2. तुम्ही सुधरातच लोकांना काय नाही. मेंदू किती, 2. लहान मेंदू, मोठा मेंदू, त्याला 3 आवरण, दुडावरण, जालावरण, मध्यावरण. इन ब्रेन इज कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स, बट ब्रेन इज सेम.
ब्रेन इज सेम बट कॅपॅसिटी ऑफ नॉलेज इज डिफरन्स. त्या मेंदूला रक्तपुरवठा होण्यासाठी इथं सिर आहे, मान्य. हृदयाला 2 कप्पे आहेत, 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, तिकडे नका लक्ष देऊ. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. हृदयाला जर ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं तर परिणामी माणसाला घाम येतो, आणि घाम आलेला माणूस घाबरतो, आणि हृदयाला रक्त कमी पडलं का तो मरतो. इट इज कॉल्ड अटॅक. अटॅकला एकच औषध आहे, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, घडलेली घटना जाग्यावर विसरणे. तिचा विचारच करायचा नाही. आता कॉलेजला असताना आपल्याला प्रेयसीने धोका दिला, स्वभाव आहे तिचा. बरं तिनं आपल्याला एकट्याला दिलाय का? मग तू असा बावळासारखा नुसता तिच्याच नावाचा जप करतो म्हणजे मरशील ना तू. टेन्शन फ्री राहायचं महाराज, टेन्शन फ्री. अटॅक येणार नाही, सोडून द्यायचा तो विषय. घडलेली घटना सोडून द्या, काय त्याचं नाही. नोकरी नाही, नसू दे. स्वतःची आत्मशक्ती जागी करा, आणि त्या वाढदिवसाच्या कीर्तनाला सुरुवात. आता आपलं कीर्तन वाढदिवसाला ठेवलं म्हणल्यावर त्या व्यक्तीला 100 वर्ष ब्याव नाही. आपलं कीर्तन जर वाढदिवसाला ठेवलं तर माणूस 100 वर्ष जगतो. आपलं कीर्तन जर दुकानच्या उद्घाटनाला ठेवलं तर वर्षात दुसरं दुकान होतं. आपलं कीर्तन जर बंगल्याच्या वास्तुशांतीला ठेवलं तर वर्षात दुसरा बंगला होतो. आणि आपलं कीर्तन जर लग्नाला ठेवलं वर्षात दुसरे, बाकीचा विचार घरी गेल्यावर करा नाही. पण त्या वाढदिवसाला अभिष्ट चिंतन शब्द वापरायचा किंवा जन्मदिवस वापरायचा. त्यांच्या सगळ्या परिवाराला उदंड आयुष्य लाभो, ईश्वरचरणी प्रार्थना. अभंगाला सुरुवात. आजच्या कार्यक्रमाचं कौतुक करावं ते त्यांच्या कार्यकर्त्यांचं, आणि सगळ्यात बापूंचं कौतुक करावं का महामारीच्या काळात कीर्तन ठेवलं. दुसरं कौतुक करावं, 1.5 वर्ष लोकांच्या कानावर चांगलं पडलं नव्हतं, निदान आज 4 शब्द चांगले पडतील. आणि तिसरं कौतुक करावं, एवढ्या जनतेच्या आशीर्वादावर बापूंना कधीच काही कमी पडणार नाही. आणि चौथं वाक्य सांगतो, कोणताही माणूस मोठा व्हायला प्रारब्ध लागतं, असं बोगसगिरी चालत नाही. कुणी उठणं हे काय, कोणी उठायचं आणि पाखवत वाजायचं, बापाची पेंड आहे. काही 6 वर्ष आळंदीत राहिले, फक्त धोतारच नेसा शिकले, गाजर काही येत नाही. असं चालतं कधी, त्याला प्रारब्ध लागतं. आता यांच्या बाबतीमध्ये एक वाक्य सांगतो, पतसंस्था चालवणं, मोठ्या लोकांवर मनाचं राज्य गाजवणं, याला 4 कारणं आहेत. 1, बापूंचं प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत. 3, स्वतःचं कर्तृत्व आहे. आणि 4, साधू संतांचा आणि आई वडिलांचा आशीर्वाद आहे. असं मोठं व्हायची भाषा जमत नाही. काही लोक म्हणतात हे हो चालत नाही. काही लोक एकदाच सरपंच झाले, कावळा शिवेपोत परत सरपंच झाले नाही, मेले ते. तसं नाही येते. राजकारण करणं आणि परमार्थ करणं या गोष्टी रक्तात असाव्या लागतात. कारण आता पहिला काळ नाही आहे. आता आपल्याला वाटतं लोक त्यांच्या मागं भरपूर हिंडतात, चुकीचं आहे. तुम्ही समाजासाठी किती काम करा, ते आदल्या रात्री 200ची अपेक्षा करतातच. यांच्या घरात नळ आणा न ते यांच्या तोंडात नळ घाला. काय म्हणणं आहे तुमचं? यांना सायपण करून द्या, मंदिर बांधून द्या, अंगणवाडी बांधून द्या, यांना घोगऱ्या चारा अंगणवाडीच्या. मंडळी तशी राहिली नाही. ही आदल्या रात्री 200ची वाट पाहतीच. काय मत आहे तुमचं? कामं यांची किती करा, लोकांना त्याच्याशी काही, यांची साईड गटार काढा, यांच्या तोंडात नळी घाला, हे काम दाखवणार. तुम्हाला सुधारणच काही तर काय करा. समाजाला काही घेणं नाही मला. समाज फक्त टीट फॉर टॅट आहे. तात्पुरतं वापरून घेणार, सोडून देणार. समाजाला तुमचं काही घेणं नाही.
आपण फक्त आपली नीती सोडायची नाही, जग निश्चित होतं. आपल्याकडे काय राहिलंय? कितीला आहे तू? रे कितीला आहे? तुला आहे काय माहिती कितीला आहे? कितीला आहे? कितीला आहे तू? शाळेत कितीला आहे? 6वी? 6वीला आहे का तू? 5वीला गेलता का तरी? तू 4थीतून डायरेक्ट कितीला गेला? 6वीत. उद्या 9वीत बस. सरळ बसा पटकान. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांड्या आवडे तू. 3 वर्ष त्यांनी पेन हातात धरला नाही महाराज. 3रं वर्ष म्हणजे 2.5 तर पुरे झाले. कोण पाहतं त्यांच्याकडं? दुपारभर लाईट गेली तर लोक वायरमॅनला उचलून आपटी द्या. एस टीवाल्यानं गाळ उडवलं तर त्याला घोडा लावत्यात. यांची पिढी संपली. तुम्ही काय वाकडं केलं कोणचं? ग्रामपंचायतीला पाणी नाही आलं तर माणसं शिपायला नळाला आणतात. दुपारभर लाईट गेली काय? सरळ बसा पटकान. तुमचे क्लास चालू आहे का? रेडा आणणारे पोरं सरळ बसा. इटवळे बैठे बैठे सावधान. तोंडाचे फटके काढा आणि माझ्याकडे उत्तर द्या. तुमचे क्लास ऑनलाईन चालू आहे का ऑफलाईन? ऑनलाईन. मी म्हणतो ते खरं आहे का खोटं आहे? बा इकडं नीट आहे का? त्यांचे बाप बीप गावातले गाव पुढारी नीट आहे का? पोरांनो तुम्ही ऑनलाईन क्लास करताना मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? घ्या. चला पटकन बैठे. इकडं लक्ष दे. एवढ्या टोळीने इकडे बोला. मला ऐका. एवढ्याला ऐकू गेलं पाहिजे. पोरांनो पटकन बोला. तुम्ही मॅडम डिलीट करून गाणे ऐकता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्ही मॅडम डिलीट करून गेम खेळता. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. तुम्हाला मोबाईलचा नाद लागला. खरं आहे का खोटं आहे? खरं आहे. आता मोबाईलमुळं काय झालं? पटापट ऐका. डोळे गेले. डोळे आवाज कमी येतोय. डोळे कंबर गेली. मेंदू चला पटापटा फास्ट. आवाज कमी येतोय. डोळे जोरात बोला. डोळे गेले. कंबर गेली. मेंदू गेला. हा मेंदू गेला. मित्र गेले. झोप गेली. झोप येत? मोबाईलमुळे झोप येत नाही. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. पटापटा बोला. झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतात? पटापटा बोला. पैसे. पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी केली. मोबाईल भारी. जोरात बोला ना. भारी मोबाईल घेतला आणि त्याच्यात गेम सुरू झाली. गेमचे नाव सांगा 2-3. फ्री फायर करेक्ट. पबजी पटकन. जुडो करेक्ट. वा देश प्रगतीच्या दिशेने आहे. चला. आणि मोबाईल खेळता खेळता त्यांना ऍप सापडला. काय सापडला पोरांनो? ऍप. आणि ऍपवर दुस्ती झाली. कुणाशी? पुरीशी. करेक्ट. हा चला बोला पटकन. पोरगी यानं पाहेल नाही पण गडी कामाला लागला. तिनं ओळखला हा कामातून गेला. गेला. तिनं याचा एटीएम मोकळा गेला. हा भिकारी. आवाज कमी येतोय. हा भिकारी झाला. प्रेम वाढलं. पळून जायचं ठरलं. ठरलं. पळून गेले. पैसे संपले. प्रेम कमी झालं. तिच्या पहिल्या प्रियकराचा तिला फोन आला. याला लोड आला. यानं तिच्या ठेवून दिली. ती निघून गेले. गेली. याला टेन्शन आलं. हा मोकार पेला आणि जाग्यावर मेला. आणि त्याच्या 10व्याला इंदुरीकरचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्याला? तो कसा मेला याची ओवी नको का ज्ञानेश्वरी? संपली माणसं. हो आता फक्त पोरानं मी बोललोय खरंय का खोटंय?
खरे मी किती बोललो तरी तुम्ही सुधरू शकत जोरात बोला पटकन. आपल्या घरात पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं तर सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलती? मम्मी. करेक्ट. आणि भामट्यावानी खाली मान घालून कोण ऐकतो? पप्पा. करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण? पप्पा. आणि घरातला हेडमास्टर कोण? मम्मी. करेक्ट. पटापटा बोला पोरांनो. आपले पप्पा वाघाला घाबरत नाहीत, आपले पप्पा सियाला घाबरत नाहीत, आपले पप्पा चोराला घाबरत नाहीत, आपले पप्पा घरात फक्त एक जणीलाच घाबरतात. आय 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 आय. आणि हे मी म्हणलं असतं तर लई झोंबलं असतं. आय. वाट लागली मला. चला थोडं पुढं. तुम्ही मला पुढं सरकायचंच कवा. त्या बिष्टचिंतनाला प्रार्थना करायची. देवाकडे काही मागायचं नाही. ही गाडी बिडी बंगले ही राहणार आहे. पखवात राहणार आहे, वाजवणारा जाणार आहे. गाडी राहणार आहे, ड्रायव्हर जाणार आहे. चाल राहणार आहे, गायक जाणार आहे. अभंग राहणार आहे, महाराज जाणार आहे. ग्रामपंचायत राहणार आहे, सदस्य खपाखप जाणार आहे. ईच अँड एव्हरीथिंग इन द वर्ल्ड हॅज ए एंड पॉइंट. लोकांना अर्थ कळत नाही. आता हे कीर्तनामध्ये हे मोबाईल घेऊन जातं ना, हे कॅमेरेवाले लोक हे कीर्तन वापरतं ना मोबाईल. यांनी मोबाईल कीर्तनात नेऊ नये या मताचा मी नाही, पण हे काय करतात महाराज, यांना कवडीचं कीर्तन कळत नाही. हे घरी गेल्यावर कीर्तन ऐकतात आणि वव्यान प्रमाण काढून टाकतात आणि अशी क्लिप करत्या आणि आपल्या ठोकीत आहे. म्हणजे पैसे हे कमी त्या यांचं वाटोळच होणार नाही. आज जर कोणी क्लिप टाकली ना, तुला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो ती 3 दिवसाच्या पुढे राहत नाही. टाकून पाहिजे. आणि राजकारणी लोक नीट ऐका. बापू क्लिपांना थोडं जपा. क्लिपांना टाकणार आहेत, यांच्याकडे छोटे कॅमेरे आहेत, हे बरोबर गेम दाखवतात. बऱ्याच लोकांचा कार्यक्रम क्लिपांनी केला. तुमचं काय मत आहे? त्याचे सगळ्यात जास्त फळं मी भोगले. म्हणजे अजूनही भोगितो. लई नालायक अवलादी आम्हाला. क्लिपांचं नाद कमी करा. कशाची क्लिप? शिळेला बकरू झालं क्लिप, मोठ्या माणसानं लघवी केली क्लिप. त्या पा ह्याला क्लिपा पाहिजे. यात पाखवाद्यानं थोडं वाजवलं का ठुकठुक क्लिप. गायकानं हे करायचं क्लिप. आणि आपल्या पोरीने तर फार लाजा सोडल्या. भारी कपडे घालती, नदवीत घालती, हिंदी गाण्याचं कडवं लावी ती. 80% व्हॉट्सअप आणि फेसबुक पोरीने लावून धरलंय. काय मध्ये तुमचं? आपल्या संस्कृतीला शोभा तर कधी पुरीला काय नाव ठेवते? म्हातारे येडेवाणी करायला लागली. म्हातारे सुद्धा म्हातारी बागला धरीत आहे. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी. अरे मग दुसरी कर. अशी येडेवाणी काय करू? विनोद नाही. क्लिपांना कमी करा. मोबाईलचा वापरच कमी करा. काय मत आहे तुमचं? आता हे आम्ही आहेत नाही वापरीत मोबाईल. काय फरक पडला? काय इज्जत गेली आमची? नाही वापरीत मी मोबाईल. काय फरक पडला? माझा 2300 रुपयाचा मोबाईल आहे, त्याला घेऊन 4 वर्ष झाली. व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही. कोण बाळातीन झालं त्याचाही तपास नाही, आणि कोणते मिळालं त्याच्याशी काही घेणं नाही आपल्याला. ज्याला गरज आहे तो झक मारीन, सांगल आपल्याला. माझा मोबाईल सेकंदावर आहे. तुम्ही माझ्याशी 1च सेकंद बोलणार. येस नो उलट तिकडं. काय आहे त्याचं? उगाच भावळ्याचा बाजार झाला, मेंदू कमी झाले. काय मत आहे तुमचं? आणि काय बोलायचं मोबाईल? हॅलो हॅलो कुठे? नदी वय जळतो येतो. काय प्रश्न आहे? हॅलो कुठे? जेवला का? मी आला. तो काय करायचं तुला? आणि बोलायच्या पद्धती इतक्या बिंडो घालणार. 4 पद्धती आहेत. नीट पाय माझ्या हाताकडे. हॅलो हॅलो हॅलो. अरे तो नाही बोलत, बंद कर. फार आग झाली मागून. तू आज काय करू? हॅलो 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 हॅलो
आता इकडं लाव. अरे काय माणूस आहे. हा विनोद नाही. कंट्रोल जर केलं नाही तर एक दिवस धोकाच आहे. काय मत आहे? आता तुम्हाला राग येईल. आता तुम्ही मला घोडा लावा, माग पुढं लावायचा, तोंडावर लावा, पण मी तळतळीनं बोलणारा माणूस आहे. महाराज तळतळीनं. महाराज म्हणून माझं कीर्तन कधी ऐकत जाऊ नका. महाराज मरू दे तिकडे, उलथू द्या. तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. मी तुमचा आहे, तुम्हाला थोडंफार बोललं पाहिजे आणि तुम्ही आमचे निम्म तरी ऐकलं पाहिजे. काय मत आहे तुमचे? आज आपल्या माणसाला आपली माणसं जर बोलली नाही तर माणसं संपली. काय मत आहे तुमचं? 25% पोरींनी गावामध्ये बापाला वर मान काढायला जागा ठेवली नाही. काय मत आहे तुमचं? ईश्वरासारखे बाप पण उशीत मुंडकं गुतून तळतळा रडायला लागले. महाराज नाही लागले? नाही लागले? अरे ज्या बापानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडून मुलीचं शिक्षण केलं, ती मुलगी जर बापाला डाग लावत असेल तर त्या बापाच्या जगण्याचं व्हॅल्युएशन काय? लोकांना राग येतो बा. महाराज डायरेक्ट बोलतो. आज ईश्वरासारखा बाप जर उशीत मुंडकं गुतून रडत असेल तर काय किंमत राहिली? 80% पोरी इंदुरीकरला शिवाय देत्या. का मी प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं? प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है? प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं, फिर मारो झक. बंगल्यातून पोरी पळून गेल्या तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. सांगल्यात हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. या 4 वर्षामध्ये बाप पोराच्या अंत्यविधीला गेलाय. गेलाय की नाही बोला? मुलगा मला आहे, मुलगा तुम्हाला आहे, मुलगी मला आहे, मुलगी तुम्हाला आहे. आज रात्रंदिवस हाडाचे काढे करून आपण संपत्ती कमवतो कुणासाठी? जरा प्रत्येक बसलेल्या माणसानं मनाला प्रश्न विचारा. आज आपण बनियान मळालं तर पलटी करून घालतोय, बनियान तुटलं तर घाट मारतोय. अरे प्रवासामध्ये आपण शेंगदाणे खाऊन दिवस काढतोय. कुणासाठी कमवतोय आपण? कुणासाठी कमवतोय? याचा जरा मनाला प्रश्न विचारा. विचारा. एक दिवस ऑफिसला घाई जायचं तर बिगर डब्याचा माणूस जातो, 2 चहावर संध्याकाळी घरी येतोय. महाराज शेतकरी जर बाजारात गेला ना महाराज तर मिसळ पाव खाऊन दिवस काढतोय. आणि ह्या पोरण, अरे परवापासून 10वीचे ऑनलाईन फॉर्म भरायला सुरुवात झाली. बाप रडले शाळेत, रडलाय. 500 रुपये 10वीच्या पोराची फी मी ऊस गेल्यावर पेमेंट झाल्यावर भरेल, पण माझ्या पोराचा फॉर्म भरा. ही वेळ आज आली. आली का नाही बोला? आणि त्याची 70% पोरं दारू पितात, शेतकऱ्याची 70%. आणि कोरोनाच्या कालावधीमध्ये सगळ्यात संख्या दारुड्यांची जास्त वाढली. 30 तिप्पट लोक दारू प्यायला लागले. तिप्पट. 80,000ची पल्सर आहे पोराला, 10,000चा मोबाईल आहे. आणि देवळा पुढं धाब्यावानी गाड्या लावतोय, धाब्या पुढं देवळावानी पुढं गाड्या लावून क्वाटरी पितात. अरे स्वतःला थोडा विचार करा. विचार करा. रुपया उत्पन्न नाहीये. 80,000ची पल्सर पोऱ्या दारू पितोय. हसण्यावारी नेऊ नका तुम्ही. बनियान म्हणाला तर त्यानं पलटी करून घातलंय, बनियान तुटलं तर त्यानं बायकोच्या गळ्यातले दागिने मोडले. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. चष्मेच्या काचा फुटलेला बाप अंगणात बसला होता. संध्याकाळची वेळ होती. 2-3 जणांनी म्हाताऱ्याला उचललं, स्मशानात नेलं. 24 वर्षाचा तरणा बाण पोरग्याचा दारू पिऊन मेला होता. चष्मेच्या काचा फुटलेल्या बापाने मुलाचा चेहरा ओळखला. सर्व आवाजात बापाच्या हातातली काठी खाली पडली. थरथरणारा बाप गपदेशी खाली बसलं. थरथरणाऱ्या बापानं हातात पाणी घेतलं. 24 वर्षाच्या तरण्या बाण पोराच्या तोंडात 70 वर्षाच्या बापानं पाणी ओतलं. आग लागली प्रेताला. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उड्या डोळ्यानं पाहिली आणि बापानं गुडघ्यात मुंडकं गुतवलं. पागल झाला बाप. आपल्या नालायक वागण्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. वाटतंय आम्हाला, पण या हसण्याच्या गोष्टी राहिल्या नाही. हे फटकावलेच पाहिजे. कोण कोणावरचा विचार करतो? एक वाक्य सांगा. 50 वर्षात आपण दुःख भोगलं नव्हतं एवढं दुःख मागच्या 6 महिन्यात भोगलंय. भोगलंय ना? ऐका बारीक. 50 वर्षात स्टेजवर आणि खाली बसलेले जेवढे लोक आहे कीर्तनाला, प्रत्येकानं 3 महिन्यापूर्वी एक जवळचा माणूस गमावलाय. कुणाची तरी आई गेली, कुणाचा तरी बाप गेलाय,
कुणाचा तरी भाऊ गेलाय, कुणाचा तरी मित्र गेलाय. कपाटभर नोटा होत्या घरात, कपाट उघडायला माणसं राहिले नाहीत. आईबापाचा आधार, मुलं गेलीत. ज्या झाडाखाली बसून आयुष्य काढायचं होतं ते झाडच उपसलंय आणि आपण अनुभव घेतलाय. पाणी पाजायला कोणी नव्हतं, प्रेत पेटवायला कोणी नव्हतं. हा अनुभव आपण घेतला नाही. अरे प्रेत पेटवायला पोरगा नव्हता, रडायला बायको नव्हती, का जाळायला माणसं नव्हती. एका गावानं 50 प्रेत जाळली 2 महिन्यात. नाही जाळली? झाली. मग 1-2 मिनिटं मी वेळ घेतो, तुम्ही फक्त मला उत्तर द्या. एवढा झटका देवाने दिला, बसलेल्या माणसांनी वागण्यात काय बदल केला? काय केला बदल? नोटा जाग्यावर राहिल्या, जमीन जाग्यावर राहिली. एकुलता एक मुलगा होता, तो प्रेत पेटवायला नव्हता. एकुलती एक बायको तिथं नव्हती. आणि भाऊबंद तर नदीवरच आले नाही, पिंड दान सुद्धा झालं नाही. हा झटका आपण घेतला नाही. मग आपण काय बदल केला? किती जणांनी कोरोना झाल्यापासून भांडण सोडलंय, किती जणांनी दारू प्यायचं बंद केलंय, किती जणांनी मटण खायचं बंद केलंय. करा ना बोटवर. एक वाक्य सांगा, जड जाईल तुम्हाला. कोरोनानं माणसं मेल्याचं अजिबात कुणाला दुःख झालं नाही, त्यांची इस्टेट मिळाली नाही याचं दुःख आहे. आज बसलेल्या प्रत्येक माणसाच्या घरात कोरोनानं माणसं गेली ना, मेले ना, त्यांच्या इस्टेटीवरून वाद चालू आहेत प्रत्येकाच्या. आज माझ्या सगट काय मत आहे तुमचं? माणसं मेल्याचं कोणाला दुःख आहे आणि कोण ख्यात करायला मोकळा आहे? आज सगळी माणसं पैशासाठी जगू राहिली. इस्टेटीला काय आग लावता? काय करायचं इस्टेटीला? इस्टेटीचं करायचं काय? एकुलत्या आईचा एकुलता एक मुलगा जर कोरोनाने गेला, तर तिच्या सुनबाईने 15 दिवसामध्ये तिची मुलं घेऊन तिच्या बापाच्या घरी निघून गेली. पण तिनं 9 महिने कुशीत वागवलेल्या मुलाचा विचारच केला नाही. त्या आईलाच तुम्ही आधार द्यायला लागत होता. त्या आईला तुम्हाला आधाराची गरज होती ना. अरे काही झालं तर त्या आईच्या पोटचा गोळा गेलाय, पण बायको म्हणून त्या बाईला 15 दिवस सुद्धा काही वाटलं नाही. काय मत आहे तुमचं? घेऊन गेले मुलं आणि तिचा बाप फोन करतोय, इस्टेटीची वाटणी करून घ्या, आम्हाला मुलीचं दुसरं लग्न करायचं आहे. नुसतं करायचं नाही, केले मागच्या आठवड्यात. मग आता मला तुम्ही निवांत उत्तर द्या बसलेली माणसं. पती गेल्याचं जर पत्नीला दुःख नाही, भाऊ गेल्याचं जर भावाला दुःख नाही, बाप गेल्याचं जर बापाला दुःख नाही, तर ह्या जगात राहिले काय? तिकडं नका शिदू. आणि हे सावरण्याची गरज आहे. कोरोनामध्ये माणसं मेल्याचं दुःख नाही झालं, पैशासाठी जीव देऊ नका. नका करू आता तरी पुढे हाती उपदेश नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा, नका करुणाचा आयुष्याचा. उपदेश नका करुणाचा नका करुणाचा आयुष्याचा, नका आणि म्हणून बापूंच्या अभिष्टचिंतनाला सगळ्यांनी माग हा कल्पा आयुष्य वावेत या कुळा, हा कल्पा आयुष्य वावेत या कुळा, हा कल्पा आयुष्य भावेत या कुळा, हा कल्पा आयुष्य भावेत या कुळा. या कुळा दया कुळा अकल पायू भावित या कुळा.
कोण काळी कल्पनेची बाधा हो कल्पनेची बाधा हो कोण काळी अकल्प आयुष्य माझी आता आपल्याला अभिष्ट चिंतनाला 2-3 संकल्प करायचे आहेत. हे मुद्दे काळाची आता राहू दे आपण सगळी लोक अभिष्ट चिंतनाला कार्यकर्ते लोक फुल वापरतो, हार. आता मग शिमेत त्यांना घातला, त्यांनी मला हार घातला. 1 मिनिट हार गळ्यात गेला, तो हार कुठं गेला? खाली गेला. आपण फुल कुणाला वाहतो? देवाला. मग आजपासून बापूंच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प करायचा, वाढदिवसांना हार बुफे या गोष्टी वापरायच्याच नाही. त्याच्याऐवजी 20 रुपयाचे 5 पेन घ्या आणि गरीबाच्या 5च पोरांना द्या, त्यांचा आशीर्वाद देव भेटेल. काय म्हणते? 10वीच्या 4 मुलांची फी भरा 500-500 रुपयाने. नाही तर आता हे बिचारीने कीर्तन ठेवलं, नाही तर वाढदिवसाचे तमाशे लय कठीण आहेत. यांचे वाढदिवस तर लय कठीण पोरांचे. घरी नाही करीत आता ते. हायवेला 90 केक, चपटी, शिया. मग तो केक डांबरीवर ठेवायचा, सामुदायिक लघवी करायची त्याच्यावर, आणि तो एकत्र करून खायचा. हॅपी बर्थडे टू यू. पोरानं खरंय का खोटं आहे? नाही, आपले भक्त खोटं बोलत नाही. काय वाढदिवस आहे? काहींचे तर वाढदिवस फळे वाटप, 13च केळं वाटितो. पण येळभर टीव्हीला पट्टी, फळे वाटप 13च केळं. 11 तर कार्यकर्त्यांनीच खाली. 2च केळं शिल्लक राहिली, 1 त्याला आणि 1 लोकांना. काय करते? पण येळभर पट्टी, फळे वाटप. 3च रगा वाटल्या गरिबांना, उबदार कपडे वाटप, आणि रातचे काढून आणले बेकारांच्या अंगावरून. अरे एवढ्या मोठ्या अथांग समाजाला कीर्तनाचा लाभ दिला, हा खरा वाढदिवस. आता एवढे लोक तुम्हाला सभेला आणायला 10 लाख रुपये लागले असते. मग मलाच आता बापूने 2-3 लाख द्यायला काय हरकत आहे? बापूने उलट म्हणलं पाहिजे, चला इंद्रीकर आपला माणूस आहे, गरीबाला देऊन टाका. आम्ही लय दुष्काळ काढला 1.5 वर्ष भाऊ. आमची लई जिरली रे, लई जिरली. फोन चालू ठेवून रिंग वाजणार रे, फोन चालू ठेवून रिंग वाजणार. कुणी विचारी ना मेला का उलाथला. आता शिक थोडं बरं झालं. महाराज बसलेले राजकारणी ध्यानात ठेवा, ज्यांनी धर्म टिकवला ना त्यांच्यावरच कोरोनाला अन्याय झाला. तमाशावाले, जागरण गोंधळवाले, कीर्तनकार, गायक, वादक, 1 रुपया कोणी मदत केली नाही, 1 रुपया. आणि लोक बोभाटा करतात बा, कीर्तनकार लोक लई पैसे घेते बा. आम्हाला जर 1.5 वर्षात तुम्ही पायलीभर बाजरी दिली नाही तर आम्ही तुम्हाला पैसे का सोडावे? आणि आम्ही पैसे घेतो याचं जर तुम्हाला दुःख न होत आहे तर बिगर कमिशन काम करणारा बसलेल्या पैकी कोण आहे बा? कोणी साबण लावला एवढ्या 20,000 लोकात का मी टक्का घेत नाही असं बोटवर कर सत्कार करतो तो. अरे लग्न जमवायच्या दलाल आहेत, काय म्हणणं तुमचं? लग्न जमावणाऱ्या दलालांनी बंगले बांधलेत. 80% गायक वादकांच्या बायकांच्या गळ्यात 1.5 वर्षामध्ये दागिने राहिले नाही महाराज. 50% गायक वादकांच्या गाड्या गेल्या. प्रसंग साधा नाही. आता ही दोन्ही पोरं वाजवतात, यांचं जगणं कशावर आहे? बोटावर आहे. लॉकडाऊनमध्ये हे कंपन्यांनी कामाला गेले, बोटं गेली महाराज. मग पखवाद्याचं बोट गेलं काय आणि पखवाद्या मेला काय? काय फरक आहे? कोण कोणला रुपया देतो?
आता लोक फक्त म्हणजे हे नाही ना हो नाही, हे फक्त म्हणायचं. कोरोनाचा झटका फक्त शेतकऱ्याला बसला नाही, तो हुशारच गडी, त्याला काय घेणं पडत नाही. त्याच्या घरात का आहे 2 पायले गहू व्हायचे, पण ज्यांना 30-30 लाख पगार होता, 3-3 लाख, तेच रेशनच्या रांगेत उभी होती. 3 किलो दे रे, 3 किलो. आणि त्याची बायको तर लोकांना म्हणायची, आमची पिंटूचे पप्पा त्या गव्हाची पोळी खात नाही आणि त्यांना पचतही नाही. बाई त्याला गहू पचतील, पोळी काय पचत होतो. शेतकऱ्याला काय नाही, शेतकऱ्याला फुकट तांदूळ मिळाले त्याने ऐकून टाकले. मी ऐकणारांची सुद्धा नावं सांगाल, माझ्या पुढे बसले तुम्ही. फुकट मिळाले 10 रुपये किलो न ऐकून टाकले. दुकानदारांना पॉलिश करून त्याच्यात 40 ठोकले तांदूळ तेच. महाराज शेतकरी हा राजा आहे. ते कोरोना फिरोनाला घाबरत नाही. त्याला 8 दिवस बाजार नाही भरला ना त्याला चालतो. त्याची बायको घरक्याला गेली ना, 3 वांगे 2 मिरच्या घेऊन आली, गेला दिवस. बंगलेवालीची बायको काय इटा काढी ती. शेतकरी येतो, त्याच्या घरात बाजार भरला नाही ना 8 दिवस, त्याची बायको भाज्याला भारी करते. एका पिठल्याचे 3 पिठले करते ती. पाणी जास्त टाकीती, पातळ पिठलं. थोडं कमी पाणी टाकीती, घट पिठलं. एकदम कमी टाकीती, मोकळं पिठलं. गेले 3 दिवस. किती दिवस गेले? 3. चौथ्या दिवशी फक्त दुधात लिंबू पिळती. काय झालं? दही. 5व्या दिवशी घुसळण करती, ताक. 6व्या दिवशी फक्त त्याच्यात मीठ टाकीती, मिरची, कढी. गेले 6 दिवस. 7व्या दिवशी अंडे. बरं, शेतकऱ्याला तोटा नाही दुधाला. गाय आटली म्हैस, म्हैस आटली गाय, दोन्ही आटली शेळी. बरं, शेळीच्या दुधाला तकलीफ नाही, कवाई काढा. कोणलाही लहर येऊ, चहा उकळत आला. बरं, दूध यायला टाइम नाही, माग फटका पुढं दूध, माग फटका पुढं दूध. बापूंच्या अभिष्ट चिंतनाला पहिला संकल्प, गरीबाला मदत करा, फुलांचे खर्च कमी करा. मान्य आहे का तुम्हाला? बोला. 2 पेन वाटा. एक गरीबाची मुलगी 5 किलोमीटर सायकलवर येते. ज्याच्या मुली पायी पायी शाळेत जातात ना, त्याच्या बापाला शाळा सुटल्यानंतर जीव घासावीस होतो, मुलगी का आली नाही. एका गरीबाच्या मुलीला सेकंड सायकल घेऊन द्या. महिला मंडळ, तुमच्या घरातल्या कपाट उचका, इतक्या साड्या ठेवू नका. हो, एका बाईनं कपाट उचकलं, साड्या पडल्या, बाई मेली खाली. हो, गुत मारली ती, साड्याचा ढीग पडला. आणि पाऊस चालू होता, त्याच साड्यांमध्ये जाळली. कधीतरी भांडी घासणाऱ्या बाईला एक साडी देऊन टाका, तिच्या गालावर हसू येईल आणि ते हसू तुम्हाला पांडुरंगाचा प्रसाद देईल. वापरलेली साडी द्या. थोडं गरीबाला मदत करायला शिका. लग्नांमध्ये आचार्याचा सत्कार करीत जा. मंडपावाल्याचा करा, बामट्यांचा करू नका. आचार्याचा करा, त्याच्या गालावर हसू येईल. श्रीमंत पाहती सुद्धा नाही मला, आणि आपली लोक सुद्धा श्रीमंताच्यात नाद लागत बसतात येड्यावानी. एक फुलं बंद करा. मान्य. 2 दुसरा मुद्दा करायचा आहे वाढदिवसाला. सगळे माणसं जेवतात, आपण काय वापरतो जेवायला? पत्रावळी. एज्युकेटेड लोक कशाची पत्रावळी सध्या? प्रेस. पूर्वी पत्रावळी कशाची होती? 10 वर्षापूर्वी पानाची, झाडाच्या पानाची. जनावरं खात होती, सडून जात होती. आजची पत्रावळी सडत नाही आणि जनावरं खात नाही. तिच्यावर जे अन्न पडतं त्यात केमिकल तयार होतं, पॉयझन. जीवजंतू जातात. आजपासून दुसरा संकल्प करायचा बापूंच्या अभिष्ट चिंतनाला, प्लॅस्टिक मुक्त जगायचं. आणि हे भाषण करून होणार नाही, भाषणानं तर देशाचं वाटोळं झालं. भाषण करून होणार नाही, कृती करावी लागेल. काय म्हणते त्याला?
प्लास्टिकचे भाषणं करून काय करत? सगळे लोक म्हणतात प्लास्टिक मुक्ती झाली पाहिजे, आणि सगळ्या साखर कारखान्यांच्या साखरेच्या गुणीचा आतला कवर कशात आहे? साखरेचं 50 किलोचे जे पॅकेट आहे त्याचा आतला कागद कशात आहे? हा करेक्ट, प्लास्टिक. मग मुक्ती कोणची? आम्हीच स्वीकारायची का प्लास्टिक? महिला मंडळ, तुमच्याकडे पर्स आहे ना, मोबाईल आहे ना, तिचा पर्समध्ये पिशवी ठेवत जा कापडी, आणि भाजीपाला त्याच्यात आणायचा. सर्व्हिसवाले रुमालात मटण आणा. तुला लई किडा आहे ना. हा विनोद नाही, पण पर्यावरणाचा समतोल भाषण टिकून करणार नाही, तो कृतीत करावी लागेल. प्रत्येक माणूस जेव्हा प्लास्टिक वापरायचं बंद करेल तेव्हा पर्यावरण आपोआप अनुकूल होईल. काय मध्ये किती मुद्दे झाले? 2 पटले तुम्हाला? दोन्ही बी. तिसरा मुद्दा, आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याचे कपडे नदीत टाकतो. गोधड्या, उश्या, गाद्या, आजपासून पाया पडतो. मेलेल्या माणसाचे कपडे नदीत टाकू नका. नदी ही माता आहे, स्वच्छ ठेवा. ते कपडे पेटून द्या. नदीत टाकायचं ना, फ्रीज टाका, कूलर टाका, नोटा टाका ना नोटा का गोधड्या. हा विनोद आहे. आणि चौथा मुद्दा करायचा आहे आपल्याला. 5-6 मुद्दे आहेत. चौथा मुद्दा आहे, चौथा मुद्दा आहे मेलेल्या माणसाचा. आपल्याकडे माणूस मेला की आपण त्याला जाळतो. जाळल्यानंतर आपण त्याची राख नदीत टाकतो. आजपासून बापूंच्या अभिष्टचिंतनाला संकल्प करायचा, मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही. ती राख गोणीत भरून घरी घेऊन या. शेतात 2-3 खड्डे घ्या, आणि त्या खड्ड्यांमध्ये आईवडिलांची आठवण म्हणून झाड लावा. प्रत्येक माणसानं जर झाड लावलं असतं तर मागच्या 3 महिन्यामध्ये ऑक्सिजन अभावी तरफडून माणसं मेली नसती. ऑक्सिजन श्रीमंताला मिळाला, गरीबाला नाही मिळाला. झोपडीतला तरफडून मेला. ज्याचा वशिला होता त्याला आलं बॉक्स. गरीबाचा कोणी विचार करीत नाही. एक व्यक्ती एक झाड, हीच बापूंच्या अभिष्टचिंतनाचे संकल्प. चौथा संकल्प, लग्नांसारख्या गोष्टीचे खर्च कमी करा. तुम्ही हौशी लोक आहेत लई. 30-30 हजाराचे कुठं फेटे आणत असता का लग्नाला? तुम्हाला काही अक्कल नावाची लग्न साधे केले तरी मुलं होतात हो. का नियम आहे त्याला? डीजे लावल्यावर सटासटा होत्या असं नाही. काय बावळ्याचा विनोद आहे का? मूर्खासारखं कसे खर्च करायचा, काही बी करायचं. काय ती महाराज 25% लोकांचे कर्ज फिटायचे, आज पुरी घटस्फोटी झाल्यात. काही आणायचं. आता लग्नात एक फाजील पद्धत आणली. फाजील मंगलाष्टक संपले का नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फिकून हार घालायचा. तिने याच्या गळ्यात, तो गेला ना बामणाच्या गळ्यात. तो बामण म्हणला नवरी माझी आहे, त्याने ठेवून दिली नवरदेवा. तो नवरदेव झाला चोपदारानं आला आमच्या बोकांडी. काय करतो? काही नवीनच आणायचं. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टक हे टायमाला गेट करायचं मध्ये गेट. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिंबा खालचा. तो हायवेला, तो आता 99ला झालाय. त्याच्या मागं 2-4 सांड ते चपटीसाठी लटकेल. त्या नवरी मागं 2-4 याडपट पुरी, आणि त्याच्यापुढे तो बँडवाला. इको द्या. बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचं आहे आता. बाहर फूल बरसाओ मेरा महबूब आया है. आणि तो महबूब चालवतो कसं माहितीये का?
आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत. अरे बाटलीची बुच टाका बेवडं येते. ते मरणाचं क्वाटरी प्यात. ते मरणाचं नाही. लग्नात गाणं लावावं. इतनी शक्ती हमें देना दाता, टाळी. विश्वास कमजोर होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना, चले नेक रास्ते पे हमसे, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कोई भूल हो रहा, इतनी शक्ति हमें दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे, भूल कर भी कहीं भूल होना, इतनी शक्ति हमें देना दाता, मन का विश्वास कमजोर होना. असं ताल आला पाहिजे त्याला. प्रेम प्रेम काय करते आपलं प्रेम बावळाटासारखं. प्रेम करायचंय का? ए चमड्यावर प्रेम करू नका. हे जाळायचं आहे, जाळायचं आहे. आणि यालाच लोक म्हणतात इश्क ही मेरी जिंदगी है. पागल आहे तू, पागल. फूल है गुलाब का. एवढं बारीक काल देतो. सूर्यफूल दे ना. सूर्यफूल चांगलं मोठं आहे. गुलाबाचं काय बावळा. अरे प्रेम करायचंय का? मग करा ना. हरि करो अपना करेंगे, हरि करो अपना करेंगे, है वतन तेरे लिए, दिया है जान देंगे, है वतन तेरे लिए, हो दिल दिया है जान देंगे, है वतन तेरे झाला वाढदिवस तरी काही दरिद्री शिवाजी महाराज की तुमचं असं रक्त तापत नाही का? रक्तच 90 पिऊ पिऊ गोठलं महाराज. महाराज विनोद नाही. आपल्या माणसांमध्ये स्वाभिमानच राहिला नाही. आपल्याला कशाची गरज आहे? स्वाभिमान. आपल्या माणसाला स्वाभिमान हा विषय राहील काय ना. आपले लोक चालायचंच चालायचं. कुठंतरी सावध झालं पाहिजे. मला खुणवायचं का नाही? वाजले किती? चला चला. किती? 9. मग मला खुणवायचं का नाही? तुम्ही काय ठरवेले आज? विठाला विठाला. अजून 1-2 मुद्दे तुमच्या पुढे मांडायचे पण ते मुद्दे काळाची गरज आहे. तुम्ही सगळे शेतकरी आहेत. मी स्वतः शेतकरी आहे. चांगला नको जाऊ दे कोणीकडे. शेतकरी आहे. मी 1.5 वर्ष लॉकडाऊन मध्ये शेती करून पाहिली. काही खरं नाही. हेच खरं आहे.
पुरा काळा पडलो होतो पुरा. अगोदरच काळा, त्याच्या ढ्याकळात पुरा काळा पडलो, रुपया नाही मिळाला. बापूंच्या अभिष्टचिंतनाला शेतकऱ्याला 2 मुद्दे सांगतो. मी स्वतः शेतकरी आहे. शेतीला सोनेरी दिवस येणार आहेत. आजही शेतीला सोनेरी दिवस आहेत. एक दिवस या देशात शेतकरी राजा होणार आहे. फक्त शेतकऱ्याला माझे 2-3 मुद्दे ऐका. ठिबक करा, पाणी हे करा, स्टोरेज करा, ते स्टोरेज करा. आणि पाणी शेती केमिकल युक्त नाही, सेंद्रिय युक्त करा. याच्यावर तुमचं मत काय? केमिकल युक्त जमिनीमुळे, खतांमुळे जमिनीतले पीएच आणि क्षार पूर्णपणे कमी झाले. पिण्याच्या पाण्याचा पीएच आहे 7.5 आणि आपल्या विहिरीच्या पाण्याचा पीएच आहे 9.5. सॉइल अनालिसिसचा जर अभ्यास केला आपण तर आपल्या जमिनीमध्ये फॉस्फरस शिल्लक राहिला नाही, आपल्या जमिनीमध्ये फॉस्फेट राहिलं नाही, आपल्या जमिनीमध्ये अमोनियम सल्फेट राहिलं नाही आणि पिकाला पोषक असणारं कॅल्शियम राहिलं नाही. 100 टन एकरी ॲव्हरेज काढणारा माणूस 60 वर आणि 40 वर आलाय. बियाला खर्च तेवढाच आहे, बियाण्याचा खर्च तेवढाच आहे, मजुरी त्याच्या दुप्पट आहे, पण उत्पन्न 100 टन एकरी होत जात होता, त्याच्या दुप्पट खर्च आज आहे. खर्च पण उत्पन्न कमी आहे. का? केमिकल युक्त खतं झाली. ती खतं वापरायची पाहिजे आणि ही काळाची गरज आहे. आणि आपण खतं वापर. शेतीला दुसरा एक मुद्दा शेतकऱ्याला सांगतो, शेतीला साईड बिझनेस करा. नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही. गारगारी का, कुल्फी का, पाव का, बटारी का, आणि शेतकऱ्याचा माल स्वतः विकायचा प्रयत्न करा. 3 पोते गहू येत ना, 4 बाजारमध्ये जाऊन बस, काय फरक पडत नाही त्याने. 25 पपया आहेत ना, घरापुढं खाट ठेव, त्या 25 पपया त्याच्यावर ठेवून दे. 15 खपतील, 2 गाया खातील. हा विनोद नाही, पण शेतकऱ्याचे पैसे शेतकऱ्याला, आणि ह्या देशात शेतकऱ्यालाच पैसा मिळाला पाहिजे. बाकीच्यांना ऊत आला पैशाला. लई पैसा आहे महाराज, लई पैसा. पैसा ह्या श्रीमंत माणसांचा अख्खा पैसा जर एकत्र केला तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला 12 द्यायची सुद्धा गरज नाही. तो रोज मटण खाईल, इतका पैसा या लोकांना. पण झाकली सवाला काही. सगळ्यांना धन्यवाद. एकदा आभार प्रदर्शन झाल्याशिवाय कोणी उठायचं नाही. विठोबार कुमारी म्हणे असावे कल्याण, आगे असावे कल्याण, नामा म्हणे काय असावे कल्याण. जामुकी निघाल पांडुरंग, जामुकी निघाल पांडुरंग, कल्पनेची बाधा हो गोवेदारी, कल्पनेची बाधा हो गोवेदारी. ही संत मंडळी जोगी आज, संत मंडळी जोगी आज, कल्पनेची बाधा न हो गोवे. ज्ञानेश्वर माऊली, माऊली तुकाराम ज्ञानेश्वर. जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय. हा बोली लिहिले कुरे देवा कोडे उत्तर करावे महाराज, उच्चारिला